तर मंडळी नमस्कार, दुपारचे वाजले तर 11:30 तरी वाजले, 11:30-12 झाले असतील. तसे गावाकडे दुपारच म्हणायला पाहिजे, एवढं ऊन भयंकर लागतं. तर आज मी सूटबूट घालून चाललो आहे मावशीच्या घरी. आज त्यांच्याकडे देव येतो आहे, तर मावशीच्या घरी जातो, त्यांच्याकडे देवाचं दर्शन होईलच. चला तुमचं पण दर्शन घडवतो. मावशीचा मुलगा पत्तू आणि मला न्यायला आला आहे. मी परी आणि पत्तू आम्ही जो असं चाललेलं आहे. तर चला जाऊया. परी आहे तिकडं, पत्तू आहे. पत्तू मला न्यायला आला आहे सकाळी. फायनली निघाले आमचा पशुवैद्यचा. परे आलो आणि मावशीकडचे काय पालखीचे मला व्हिडिओ तर जास्त दाखवता आले नाही. मेन म्हणजे काय झालं तर आम्ही गेल्या मावशीच्या घरीच आली होती, मग आम्हालाच उशीर झाला जायला, म्हणून काही व्हिडिओ जास्त काय दाखवता आलं नाही. जेवढं होतं तेवढं दाखवलं. मेन म्हणजे त्यांचा देवारा दाखवायचा होता, तो मी दाखवला नाही. दाखवेन मी तो नेक्स्ट टाईम कधी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर मग तिथून आम्ही लगेच जेवलो जरासं आणि तिथून डायरेक्ट घरी आलो. घरी आलेलं तो महत्त्वाचं काम होतं, घराला लादी आणायची होती. तर त्याच्यामुळं पटापट आवरला, देवरुखला आलो, कुलदीप टेलर्सवाल्याकडनं लादी घेतली आणि मग तिथून मग आम्ही घरी आलो. तर चला आपली लादी दाखवतो, घराला कशी आले आणि कुठे कुठे बसवायचे ते सुद्धा दाखवतो. तर हे असं आपलं नवीन घर आहे. आपल्या लादी इथे समोरच्या फोर्सला, म्हणजे समोरच्या फोर्सला इथे बसणार, इथे खाली बसणार. हा समोरचा फोर्सचा एरिया आहे. इथून आतमध्ये गेल्यावरती समोरची भिंत असेल त्याला पण लादी बसणार आहे. तर त्याच्यासाठी लादी आणलेली आहे. ती मी आता दाखवतो कुठली लादी कुठे आणलेली आहे. आता ही जी लादी आहे ही आमच्या बेडरूमला, 2 बेडरूमला लादी असेल. त्याच्यानंतर हे बघा, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा आहे. त्याचं ओपन नाही करत, राज्याभिषेकाचा आहे. त्यानंतर मी लागल्यावरती सविस्तर दाखवेन. ही लादी इथे समोर बसेल किंवा त्याच्यापेक्षा वरती बसेल. आणि ही एक लादी आहे. ही लादी आमच्या हॉलला असेल, व्हाईट आणि थोडे ब्लॅक, नवीन मस्त मारालेत. त्याच्यानंतर ही लादी आहे आमच्या किचनला असेल. तर आता कुठल्याही दाखवत नाही, बॉक्स ओपनिंग करायला लागतील. ही लादी आहे, ही आमच्या ही लादी समोरच्या बाहेरच्या फोर्सला, जो आता मी मगाची फोर्स बोललो तो फोर्सला असेल. आणि ही लादी ही बाथरूमची लादी आहे. ह्या बाथरूमच्या 5 पीस आहेत आणि त्याच्यापेक्षा ती आहे ती ह्याच्यामध्ये येणार, किचनच्या नाही सॉरी बाथरूमच्या वरती येणार आहे, अशी लादी आलेली आहे. तर असं हे आपलं घर आहे आणि अशी लादी बसवून झाली तर मी नक्की दाखवेन लादी कशी बसवली, कुठं बसवले, काय. तर आता तर दाखवता येत नाही, कारण लादीचं मला बॉक्स ओपन करायला लागतील. आता मी जेवढं ओपन केलं होतं एवढं मी घरच्यांना दाखवलं, तर त्यासाठी मला ओपन परत करावं लागेल. तर तसं जर झालं तर परत ते काम कधी होणार आहे ते नंतर. मेमध्ये गडबडणी असू शकते, वास्तुशांती. तर मी तेव्हा तुम्हाला अपडेट करेनच. त्यासाठी आपल्या गावाला यावंच लागणार. त्याच्या अगोदर आमचा आंब्यांचा सीझन होईलच. आंबे आता कोकणातून गुढीपाडव्यानिमित्त येतीलच, तर तेव्हा आम्ही आंबेसुद्धा घेऊन येणार. तर आंब्यांचा व्हिडिओ होईलच माझा, कसा रेट आहे, काय रेट आहे, कुठली पेटी, कशी पेटी, तर त्यासुद्धा होईल. आता कसं आहे, आता घरातला विषय आहे तो, घराचा विषय असा आहे की आता घर एकदा कंप्लीट झालं की टेन्शन नसतं. त्याच्यामुळं आता हे घरच राहिले. आता फक्त राहिले हेच महत्त्वाचं की लादी. ते आता लादी बसली की झालं आपलं घर कंप्लीट. आता किमान तरी 2 वर्ष आली आहे आमच्या घर चालू आहे घराचं काम. आता कंप्लीट झालं आहे. काय प्लॅस्टर वगैरे काय ठेवलं आहे नाही. समोरचे एक भिंतीचं प्लॅस्टर आहे ते आता होईलच थोड्या दिवसातच. ते जेव्हा लादीचं काम होईल तेव्हा ते करतीलच पूर्ण. समोरचा सई मनोज भाऊचा बंगला नवीन झालेला, त्यांचं अजून एक घर आहे तिकडे खाली आहे. आणि समोरचा आपलं सही वातावरण. सूर्य आता मावळतोय, थोड्या वेळात मावलेलं. 5:30 पावणे 6 झाले असतील. गावाकडची सूर्य मावळण्याची वेळ. हे काय लावले काय माहिती, कुणक काय वाटतं, कुणक.
पक्ष्यांचा आवाज आहे. आता तुम्ही म्हणाला घरासमोरचा संडास, तो हा आमचं पहिलं जुनं घर होतं, त्याच्यामुळे हा घराजवळचा संडास आहे, तो काढता येईल. आता तो काढणार आणि पाठी तिकडे एक नवीन बांधला आहे, तो त्याच्यामुळं त्याचं आता तिथंच रूपांतर होणार. आणि आतमध्ये घरात एक ऑलरेडी संडास आहेच, त्याच्यामुळं हा काढणारच होता आम्ही, थोड्या दिवसातच काढू. हा जो नवीन संडास आहे हा दाखवला, तर आता तो त्याचं काम तोडणार आणि इकडे करणार. इकडं मम्मीने केलेली भाजीपाला आहे. काय रे, काय खेळताय तुम्ही? कांडीचोर. हे काय असतं नवीन? कांडीचोर आम्हाला माहित नाही असा कांडीचोर. पोरं सगळी उत्साह झालेत. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला. त्यांना म्हटलं अजून थोडा वेळ आहे, थोडा वेळ व्हिडिओ करू आणि नंतर मग आपण लाईक करू, शेअर करू, फॉलो करू. ते पोरांसाठी उत्साह झाला आहे. मज्जा घेतात पोरं आता. तर पोरांची मजा मस्ती असती चालूच राहील. आणि असंच गावाकडचं सूप संध्याकाळचं वातावरण असतं. पोरं येतात, पोरं मज्जा करतात. आमच्या घरातले कोण ओरडत नाही, त्याच्यामुळं पोरं येतात. जर पोरांना ओरडलं तर पोरं येत नाहीत. आमच्या घरात ऑलरेडी 3 आहेत आणि आजूबाजूच्या घरात येतात, तर त्याच्यामुळं ते मजा करून होऊन जातं. आमचा दिवस तर त्याच्यात. पोरं जेव्हा घरात नसतात तेव्हा आम्हाला खूप कंटाळा येतो. आता वरच्या घरात जाऊया, कसं वरच्या घरात जेव्हा जाऊया, तर हे आमचं जेव्हा खाली घर आहे राहील, आणि जेव्हा आम्ही वरच्या घरात जाऊया तेव्हा आम्हाला थोडं अजीब वाटणार आहे, कारण ते आमच्या शेजारची पोरं थोडं बितरल्यासारखे होणार. बघू कसं काय ते. कुठे आंबा? आंबा लागला म्हणतात पोरं. हा हे बघा, हे का बरोबर घेतलेत. ही अशी एक पोरगी आहे, शांत आहे. ही कोणाबरोबर जास्त मस्ती नाही, काय नाही, आणि ती हे आपल्याच नादात असते. बाकीचे पोरी सगळं मस्ती वगैरे करतात, पण ही आपल्याच नादात. ही आता ती सगळी पाठीमागे तिकडे गेलीत, पण ही त्यांच्या पाठून हळूहळू जाते. पोरांनी खाल्ला नाही सगळ्यांनी. मला एक पण नाही. हे मला द्या एक तरी. एक पण नाही, संपवलं नाही पोरांनी, सगळे तोंडले. तर वेळ झाली व्हिडिओ इथं थांबवायची. भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमचे पोरं आता सगळी उत्सुक आहेत, तर चला, हे लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाय बाय.